आपला काल चौथा श्लोक चालू होता. विश्वरूप दर्शन योग, अध्याय 11. तर चौथा श्लोक खूप घाईघाईत झाला, म्हणून मी इथून परत घेतेय आणि मग पाचव्यावर जाऊ आपण. दाखवीन देख आता क्षणार्धात, पार्था असंख्यात स्वस्वरूपे, एक विश्वरूप देखावे ऐसाच, मनोरथ साच अर्जुनाचा. विश्वरूपमय परिदेवे भले, करोनी ठेविले आघवेची. अहो देखा कैसे देवाचे औदार्य, अपार ते काय मापिता ये. सहस्रपटीने जोका सदोदित, पुरवितो आर्त याचकांचे. भक्ताची या भावा भुलोनी तो देव, आपुले सर्वस्व अर्पितसे. ठेविले चोरोन वेदांपासूनही, दाविले जे नाही शेषातेही. रमेपासूनही राखिले निभ्रांत, जीवीचे गुपित ऐसे जे का. तेची विश्वरूप नाना प्रकारांनी प्रकट करोनी दावीतसे. दावी विश्वरूप श्रीहरी साचार, भाग्य हे अपार अर्जुनाचे. जागृतीमधून स्वप्ना माझी, जाता दिसे ते स्वतः. जागृतीमधून स्वप्ना माझी जाता, दिसे ते स्वतः आपणची. तैसा अगणित ब्रह्मांड स्वरूप, झाला आपोआप स्वयचितो. प्रकटीला विश्व रूपाचा आकार, केशवे साचार एकाएकी. फेडोनिया स्थूल दृष्टीचे पटल, दाविले केवल योगेश्वर्य. परी नाही आले तयाची या ध्यानी, पार्थ कैसा झणी देखील हे. झाला प्रेमातुर म्हणे एकाएकी, पार्था हे विलोकी विश्वरूप. तर त्यांनी प्रार्थना केली आहे की तुझं विश्वरूप दाखव. तुझं द्विभुज रूप पाहिलं, चतुर्भुज रूपही ऐकलंय, बघितलंय, पण तुझं विश्वरूप जे आहे, सर्वात असलेला तू, तो मला दाखव. तर आता इथे त्यांनी विश्वरूप दर्शन जे दाखवलंय ना, ते डोळ्यांनी दोन लोकांनी पाहिलं. संजय, ज्याच्यावर कृपा झालेली आहे, अर्जुना स्वतः, आणि शब्दांच्या स्वरूपामध्ये म्हणजे इनडायरेक्टली धृतराष्ट्रांनी पण खरं पाहिलं. त्याच्याशिवाय त्या तिघांशिवाय चौथ्या कोणालाही माहिती नव्हतं श्रीकृष्णाचं स्वरूप किंवा विश्वरूप दर्शनाची माहिती. तर ही एक विशेष गोष्ट आहे. म्हणजे दोन लोकांनी डोळ्यांनी बघितलं आणि तिसऱ्यांनी शब्दांमधून ऐकलं. शब्द ब्रह्मात ऐकलं, ब्रह्मस्वरूप. तर ही एक गोष्ट सांगायची होती. दुसरं म्हणजे आता त्यांनी इच्छा प्रकट केली, हा तयारच होता विश्वरूप दर्शन द्यायला त्याला. कारण काय असतं, जसं जसं भक्ताची स्टेज येते त्याप्रमाणे आपोआप गोष्टी पुरवल्या जातात. अच्छा, आता बोलता बोलता आत्ता ह्या क्षणाला माझ्या एक थॉट आला डोक्यात की आपल्याला काय माहितीये का, स्पिरिच्युअल लाईफ जे आहे ना, आपल्याला वाटतं की स्पिरिच्युअल लाईफ वेगळं असतं आणि मटेरियल लाईफ वेगळं आहे. किंवा एक एक कॉन्सेप्ट आहे, ह्युमन माइंडचा अंडरस्टँडिंग हे आहे नॅचरली, माणसाला मायेच्या प्रभावामुळे, नीट ऐकून घ्या आणि समजा, नंतर पुन्हा ऐकून रेकॉर्डिंग मधनं, मायेच्या प्रभावात आल्यानंतर प्रकृतीच्या टच जन्मानंतर झाल्यानंतर पहिला तर मी कळतो. मग मी हे आपलं नाव आहे, माझं अमुक नाव आहे, आणि मग मी लीना आहे, मग मला सगळेजण लीना म्हणतात. ओके, मला ड्रॉइंग आवडतं, मला अमुक आवडतं, मला ते मुक आवडतं, माझे ह्या आवडी निवडी आहेत. असं करत एक ह्युमनची पर्सनॅलिटी डेव्हलप होते. आणि मग त्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये त्याचं सोशल कनेक्शन्स पण डेव्हलप होतात, की फॅमिली, मग फ्रेंड्स, मग सोसायटी, मग त्याचं बिझनेस वर्ल्ड, किंवा जे काय असेल ते. तर असं करत करत त्याचं सर्कल वाढत जातं. पण या सगळ्या प्रोसेसमध्ये मायेच्या प्रभावाखाली असल्यामुळे माणसाला प्रत्येक कर्म, त्या जीवाला, इन्कार्नेटेड सोलला, फिजिकल बॉडीच्या मायेच्या स्पर्शामुळे असं वाटत असतं की प्रत्येक कार्य मी करतोय, करता मी आहे, आणि मला करा, किंवा माझी कामं मी करतोय,
किंवा कोणासाठी तरी आपण जेव्हा मदत करतो, कोणाला हेल्प करतो, कोणाला गायडन्स देतो, जे काय असेल ते. सध्या फोन आला तरी तो आपण अटेंड करतो. रस्त्यात कोणाची वस्तू खाली पडली तर आपण ती उचलून देतो. पैसे पडले तर आपण त्याच्या हातात ठेवतो. भाजीवाल्याकडे जातो तिथे बटाटा खाली पडला आपण उचलून वर ठेवतो. अगदी इतकी अक्षरशः छोटीशी छोटी कर्म ते मोठी कर्म म्हणजे छोट्या मदतीपासून मोठ्या मदतीपर्यंत स्पिरिच्युअल हेल्प करण्यापर्यंत नेऊ आपण. मोठी मदत तर तीच आहे, दुसरं काही नाहीये त्याच्या पलीकडे. सर्व्हिस फॉर्म मध्ये म्हणजे सेवा नाव देतात त्याला. तर ह्या सगळ्या अख्ख्या कर्मांच्या चौकटीमध्ये प्लस आपण जी स्वतःसाठी कर्म करतो ती, ही दोन्ही कर्म ह्युमन माइंडला किंवा ह्युमन्सना म्हणजे मनुष्याला असं वाटतं की ते मी करतो, मला केलं पाहिजे किंवा मी करतो आहे किंवा माझ्याकडून करवून घेतलं जात आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला आपण नाही करत ह्याची जाणीव येते. खूप वेळा ऐकावं लागेल मी काय बोलते, बरेच लेयर्स आहेत त्याच्यात, पण आता मी फार वेळ नाही घालवू शकत त्याच्यावर. एक असतं की आपण करतोय, दुसरं असतं त्या करण्याच्या कृतीतनं आपल्याला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर कळतं की अरे नाही, करता मी नाहीये, करता करविता कोणीतरी दुसरी एनर्जी आहे. मग आपण म्हणतो की नाही, तो माझ्याकडनं करवून घेतो. असं मग भाषा थोडी बदलते आपली, कारण कुठेतरी आपल्याला रिअलायझेशन असतं की अरे आपण असं म्हणू नाही शकत, आपण अधिकार नाही गाजवू शकत की ही कृती माझ्याकडनं होतीये किंवा मी करतेय. तर आपण मग वाक्याला थोडं ट्विस्ट करतो, आपण म्हणतो तो परमात्मा किंवा कोणी शक्ती किंवा गुरु माझ्याकडनं करवून घेतायत. ठीक आहे. तर मला हे सांगायचं इथे की हे जे काही करणं आहे किंवा करवणं आहे किंवा केलं जाणं आहे, हे सगळं त्याच्या कंट्रोलमध्ये आहे. तिथे आपण नाहीच आहोत, आपण झिरो मध्ये आहोत. म्हणजे आपला प्रेझेन्सच नाहीये, मायनस मध्ये आहोत आपण. जे मी हे व्यक्तिमत्व किंवा त्या शरीरातलं इनकार्नेटेड सोलचा इन्व्हॉल्वमेंट तिथे आहेच नाही. जे सगळं त्याच्या मर्जीनी होतं. बरं, हे मला सांगायचं काय आहे ते पुढे सांग. की आपल्याला वाटतं की आपण मोठे झालो, आपण संसार केला, आपण मुलांना शिकवलं, मग अमक्याला मदत केली, तमक्याला स्वतःला मदत केली. असं जे आपल्याला वाटत असतं आणि मग कुठेतरी आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी फील होते ह्या सगळ्या रोल प्ले मधनं, ह्या जर्नी मधनं. मी जर्नी म्हणेन बेस्ट वे. जर्नी मधनं, जीवनाची जर्नी जी आहे, प्रवास आहे जो हा इन्कारनेटेड सोलचा, एका शरीरात आल्यानंतर मायेच्या प्रभावात राहताना हा जो जर्नी आहे, त्याच्यात त्याला अशी भूल पडायला लागते की काही माझ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. मुलांसाठी मी हे केलं पाहिजे, अमक्यासाठी मी हे केलं पाहिजे, मलाच करायला पाहिजे, मलाच धडपडलं पाहिजे, माझंच हे काम आहे, हे माझी जबाबदारी आहे ही. असं आपला एक 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 टोन आपला असाही असतो की माझ्या घरातल्यांचं करणं नाही, मीच केलं पाहिजे, मलाच करायला पाहिजे. आणि मग हे सगळं शांतपणे मनुष्य करत असताना कुठेतरी ते जबाबदारीचं ओझं बॅक ऑफ द माइंड आपल्या आपण कॅरी करतो. कुठेतरी आपल्या डोक्यात असतं, विचारांमध्ये की नाही, हे या माझ्याशिवाय नाही करू शकत, मलाच इथं उभं राहायचं आहे आणि ही माझी जबाबदारी आहे. पण आता हे मी आपल्याला दिसत असलेलं जडातलं चित्र पूर्णपणे समोर ठेवलं तुमच्या. हे सगळ्यांना अनुभव येतात. हे जे मी काय आता 5 मिनिटं बोलले ते सगळ्यांच्या जीवनात ऑलरेडी घडतंय. आपण दुसऱ्याला मदत करतो किंवा आपल्याला लोक मदत करतात किंवा जे काय आहेत, हा सगळा सीन प्रत्येकाच्या लाईफमध्ये घडतो. आता मी सांगते तो पुढचा अप्रोच आहे वरूनचा. म्हणजे काय की बर्ड व्ह्यू, म्हणजे परब्रह्माच्या साईडनं बघितल्यानंतर च दुसरी साईड मी सांगते आता. एक एक गंमत अशी आहे, जे खूप न मायन्यूटली ऑब्झर्व केलं तर ही गोष्ट लक्षात येते. किंवा आपल्या जगण्यात जर त्या घटना घडायला लागल्या आणि आपण इतक्या काय म्हणतो आपण, म्हणजे न्यूट्रल रोलवर जाऊन आपण जेव्हा ऑब्झर्व करू आपलं जीवन, समोरच्यांचं जीवन, रस्त्यावरच्यांचं जीवन, प्राण्यांचं जीवन, त्यावेळेला हा अवेअरनेस अंडरस्टँडिंग होतो, जे मी आता सांगणार आहे. की आपल्याला वाटत असतं जीवन आपण चालवतोय, जबाबदार आपण आहोत कंपनीसाठी, घरासाठी, मुलांसाठी, सोसायटीसाठी. पण मी आता एक गोष्ट सांगते,
की जेवढे जीव जन्माला आलेले आहेत त्याच्या सृष्टीमध्ये, त्या सगळ्यांचा डिवाइन प्लॅन फिक्स आहे. म्हणजे अगदी ऍक्सिडेंट होणं, चोट लागणं, छोट्या गोष्टी होणं, घरात भांडणं होणं, डिवोर्स होणं, नातलगांचं येणं जाणं, किंवा नाती तुटणं, किंवा आणखीन काही घरांमध्ये पीडा येणं, जीवनामध्ये कुठल्याही प्रकारच्या घटना घडणं, किंवा इव्हन आपण बाहेरच्या घेऊ, म्हणजे नॅचरल कॅलॅमिटीज म्हणा, किंवा राष्ट्रांच्या वर येणारी संकट, हे सगळंच सगळं ब्ल्यू प्रिंट आहे रेडी. हे आपण जोपर्यंत ऍक्सेप्ट करत नाही, मानत नाही, ट्रस्ट नाही करत, तोपर्यंत आपल्यातला मीचा जोर कमी नाही होणार. आणि हा विश्वरूप दर्शनाचाच एक पार्ट आहे जो मला आत्ता या क्षणाला सुचला शेअर करायला, की जोपर्यंत आपण त्याचं प्रभुत्व आणि त्याच्या शक्तीचं ऍक्सेप्टन्स ठेवत नाही, तोपर्यंत आपण मी करतोय ही भावना खाली नाही येऊ शकत, किंवा रिड्यूस नाही होऊ शकत, किंवा खतम नाही होऊ शकत. कारण आपल्याला सतत असंच वाटतं की मी करतोय. साधं आपण मुलांना, आता आपले म्हणजे आता माझंच चाइल्ड घ्या, आता ती 10th ला आहे, तर तिच्यासाठी टीचर शोधणं, म्हणजे मी माझे अनुभव सांगते म्हणजे तुम्हाला कळेल. ऑलवेज मला खूप आवडतं जे जीवनात मला मला जगवलं जातं, त्यामुळे ते मला सांगायला पण आवडतं. आता मुलगी 10th ला गेल्यानंतर तिच्यासाठी ट्युशन टीचर शोधणं, इट वॉज अ बिग टास्क. कारण आमचं प्लेस चेंज झालं, मला इथले लोक नाही माहिती, मार्केटमध्ये काय क्लासेस चालू आहेत ते नाही माहिती, खूप बेसिक प्रॉब्लेम्स होते हे, पण मेजर पण होते. मग आता राईट पर्सन राईट प्लेस कसं शोधायचं? तर गंमत म्हणजे मी हे सांगते की तुम्हाला कोणीतरी पटकन, तुम्ही कोणाशी तरी काहीतरी बोलता, तिथून तुम्हाला काहीतरी क्लू येतो, तिकडनं तुम्हाला एक नंबर मिळतो, तुम्ही फोन करता, आणि तिथे सेटिंग फिक्स होतं. आणि मग लक्षात येतं की हे प्लेस जे आहे, ही व्यक्ती आहे ती आपल्या चाइल्डसाठी बेस्ट आहे, ह्याच्याशिवाय दुसरं काही सूट होऊ शकत नाही. तर हे घडलं कसं? हा मी एक एक इन्सिडेंट सांगते ह्याच्यावर एक्झाम्पल म्हणून. आता ह्याच्यावरनं तुम्ही रिलेट करा तुमच्या जीवनामध्ये, की आता असं बघायला गेलं तर मग मी म्हणेन मी शोधला, मी टीचर शोधला, मी बोलायला गेले, मी अमक्याशी बोलले ह्या विषयावर, तेव्हा त्यांनी सांगितलं. किंवा आपण मग दुसरा अँगल घेतला, नाही ह्या व्यक्तीने या माणसाचं नाव सुचवलं, ह्याच्यामुळे काम झालं, किंवा आणखीन काही. तर आता ह्याच्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन बघितल्यानंतर माझ्या लक्षात येतं की अरे नाही, हे सगळं फिक्स्ड आहे, की ह्या चाइल्डला कोण टीचर मिळवायचा आहे, काय कशी एन्व्हायरमेंट द्यायची, कसा तिचा अभ्यास करून घ्यायचा आहे, काय सिच्युएशन आणायचे आहेत, काय संकट ओपन करायचे आहेत, म्हणजे चॅलेंजेस पण कुठले ओपन करायचे आहेत. लाईफचे टेस्ट असतात ना आपल्या मोठ्यावाल्या, सोलच्या टेस्ट, त्या सुद्धा आपल्या होतात ना. आता काही लोकांना ऍक्सिडेंट होतो, किंवा काय लागलं म्हणा, तर ऑफिस 15 दिवस आपलं ऑफिसच मिस होतं, किंवा आपण दुसरं काही काम करत असतो त्याच्यात खंड पडतो. हा सगळा आपल्याला मग, पण त्या प्रोसेसमध्ये आपण अनेक लोकांना नावं ठेवतो, त्याच्यामुळे झालं त्याच्यामुळे किंवा क्रेडिट्स घेतो दोन्ही साईडने, निगेटिव्ह और पॉझिटिव्ह. पण गंमत म्हणजे ह्या सगळ्या पिक्चर मधनं बाहेर येऊन जर आपण थिएटर सारखं मूवी बघितली आपल्या जीवनाची, तर अगदी क्लिअर लक्षात येतं की हे सगळं मस्तपैकी कथा लिहिल्यासारखं आहे. बरोबर एंट्री होते, बरोबर सोल्युशन मिळतं, बरोबर प्रॉब्लेम पण टपकतो, बरोबर अडचणी पण येतात, आणि लेंदी होतो सगळा तो प्रोसेस, आणि नुकसान झाल्यासारखं होतं. म्हणजे मला सांगायचंय की आपल्याला जे आपण नाटकात राहून जगताना जड दिसत असतं ना सगळं, ते त्याच्यातनं बाहेर आलं विश्वरूप दर्शनाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी, जेव्हा आपण आपल्या जीवनाकडे किंवा आपल्याच जीवनाकडे बघावं पहिले, तोच उत्तम अभ्यास असतो. दुसऱ्याच्या मग एक्सपेरिमेंटसाठी बघावं, की अच्छा असं आहे का, मग ह्याच्या बाबतीत पण आहे का, ह्याच्या बाबतीत. त्याला म्हणतात ऑब्झर्वेशन, थरली स्टडी. मग तो तुम्ही दुसऱ्यांच्या बाजूच्या बाजूच्या लोकांच्या जीवनाचा पण करा, की अच्छा हा ह्याच्या बाबतीत ही घटना घडली, मग अचानक मदत मिळाली, मग ती मदत झाली म्हणून तो सावरला माणूस. तर हे जे प्रसंग आहेत ना, हे सगळं फिक्स्ड आहे. आणि आपल्याला वाटत असतं आपण करतोय काहीतरी, ते आपण काहीच करत नाही. आणि हे कळल्यानंतर त्याच्या विश्वरूप शक्तीचं सामर्थ्य
एका क्षणात मनात पडतं. तिथे काही डाऊट उरत नाही आपल्याला. जेव्हा याची जाणीव होते की अरे बाप रे, हे तर काही आपण केलंच नाहीये. हे सगळं प्रत्येक जीवाचा जो प्लॅन आहे, प्लॅन म्हणजे प्लॅनिंग, जसं प्लॉट असतो ना स्टोरीचा मूवीचा, त्याच्यावर पहिले तर कथा असते, मग डायलॉग लिहिले जातात आणि मग तो चित्रपट बनतो. पण पहिले ती स्टोरी होती ना, त्याच्याप्रमाणेच चाललंय सगळं. मग चित्रपट बनवताना कदाचित डायलॉग्स मध्ये चेंजेस करतील. दॅट इज फ्री विल. मी रिलेट करते खूप छान उदाहरण देऊन तुम्हाला, की मूवी बनते तेव्हा रायटरनी स्टोरी लिहिलेली असते. मग ती स्टोरी आहे, त्याला मूवीच्या ह्याच्यात डायलॉग बनवायचे आहेत किंवा ड्राम्यासाठी. मग त्याला एक डायलॉग रायटर असतो, तो त्याला काम दिलं जातं. मग तो स्क्रिप्ट रायटिंग करतो प्रत्येक रोलची. मग ती रोलची स्क्रिप्ट रायटिंग केल्यानंतर ऍक्टर्सचं सिलेक्शन झाल्यानंतर शूटिंग सुरू होणार आहे. शूटिंग सुरू करताना तिथे जो थ्रो आहे सेंटेन्सचा डायलॉगचा, तिथे कदाचित पुन्हा तो त्याचं इनपुट टाकेल. ऍक्टर ऍक्टर जो असेल तो त्याचं टॅलेंट प्रमाणे इनपुट टाकेल की नाही, इथे हे वाक्य ह्याच्याऐवजी हे असेल तर काय. दॅट इज अवर फ्री विल. म्हणजे आपलं एक स्टोरी लिहिलेली आहे, त्याच्यानंतर स्क्रिप्ट लिहिलं. स्क्रिप्ट लिहिल्यानंतर ऍक्च्युली आपण ती शूटिंग करतोय आत्ता. आत्ता जे जगतोय ऑन द प्लेन, अर्थ प्लेन, आपण जे जगतोय नाटक, तेव्हा आपण आपल्याला ऑन द स्पॉट जे आपण डिसिजन घेतो, ऑन द स्पॉट जो आपण डायलॉग बदलतो, डिसिजन चेंज करतो, ऑन द स्पॉट आपण गोष्टी बदलतो किंवा करतो, दॅट इज फ्री विल. आणि त्याच्यावर पुन्हा मी नाटकावर जाते. त्या ऍक्टरनी जो लास्ट मोमेंटला चेंज केला, त्याच्यावर रिझल्ट डिपेंड आहे की ती मूवी, ते नाटक जेव्हा लोकांसमोर जाईल तेव्हा त्याचा रिस्पॉन्स आउटस्टँडिंग असणार आहे का, का ती फ्लॉप होणार आहे. तर काही डायलॉग्स ना प्रचंड टाळ्या पडतात. आणि असे कितीतरी नाटक कलाकार आणि सिनेमातले सांगतात सुद्धा त्यांच्या इंटरव्ह्यूज मधनं, की हे वाक्य मी ना असं घेतलं तर टाळ्यांचा कडकडाट झाला, मग तिथपासून आम्ही त्या वाक्याला तशीच सुरुवात केली, ते हिट झालं सेंटेन्स. तर आपलंही असंच आहे. आपण ऑन द स्पॉट जे डिसिजन घेतो ना, सिच्युएशन झापकन समोर आल्यावर, प्रेझेन्स ऑफ माइंड जो नॅचरल असतो ह्युमनचा, त्याच्याप्रमाणे आपण जे डिसिजन्स घेतो, दॅट इज, त्याला म्हणतात फ्री विल. ती फ्री विलची स्पेशल फॅसिलिटी ह्युमन्सना दिलेली आहे. ह्युमन्सना. आणि हाच तो स्पेशल बॉक्स आहे जो स्पेशली माणसांच्या किंगडम म्हणजे वर्ल्डला दिलेला आहे, गिफ्टेड आहे तो. अॅनिमल मध्ये नाहीये, आधीच्या किंगडम मध्ये नाहीये. तेव्हा तो सोल डेव्हलप होऊन पुढे येतो, तेव्हा तिथे फ्री विल दिलेला आहे. आणि आपण जे फ्री विल वर डिसिजन घेतो ना, त्या विलवर घेतलेल्या डिसिजन वर फ्युचरचे रिझल्ट डिपेंड आहेत. आपले कार्मिकल रिझल्ट्स. आणि त्याच्याप्रमाणे कॉन्सिक्वेन्सेसनी फ्युचर डिझाईन होत जातं. कळलं का, ही सगळी प्रोसेस आहे पूर्ण. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये सगळ्यात मोठा विश्वरूप शक्तीनं घेऊन उभा असलेला तो परब्रह्म आहे, ज्याची सृष्टी आहे. तो खरा रायटर आहे, डायरेक्टर आहे, सगळं काही आहे. इव्हन त्या फ्री विल मध्ये सुद्धा, आता फ्री विल प्रमाणे मी जर एखादा डिसिजन घ्यायला गेले आणि इफ दॅट डिसिजन इज नॉट गोइंग टू बी गुड वन, तर मला कदाचित कोणीतरी तो पाठवेल की हिला थांबवलं पाहिजे हे करण्यापासून. मग आता हे कसं झालं, एखादा येऊन मला काहीतरी सजेशन देईल आणि मी पुन्हा विचार करेन की मी हे खरंच करायला पाहिजे का, कदाचित मी 2 पावलं मागे येईल. तर ही जी सिच्युएशन आहे ना, त्याचं पण क्लॅरिटी मी तुम्हाला देते. तर ही सिच्युएशन कशी काय आली, मी फ्री विल प्रमाणे एकदम करून का नाही चुकले. कारण का, तर माझं मागचं कर्म चांगलं होतं. मी हेल्प मिळण्याला एंटायटल्ड होते. त्यामुळे मला अचानक कोणीतरी माणूस आला, जो त्यांनी पाठवला, त्यांनी त्या माझ्या एंटायटलमेंटचा बेनिफिट घेतला आणि एंट्री पाठवली आहे की तू हिला एक डायव्हर्ट कर थोडस, काहीतरी माइंड हे कर की ती एकदम डिसिजन घेणार नाही. पण हे सगळं ऑपरेटर कोण आहे, तो वर आहे. आणि त्याला अधिकार कधी मिळतो चेंजेस करायचा,
जर आपलं कार्मिकल बॅगेज फुल असेल गुड कर्माचं, आणि म्हणून साठी आपले संत सगळे सांगतात की गुड कर्म जनरेट करा. पुण्य कर्म मराठीत त्याला म्हणतात. ते पुण्य कर्म ठेवा. ते कुठलं कुठे उपयोगात येईल ना, काही सांगू नाही शकत. जसं आपण म्हणतो ना, सेव्हिंग करा. तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये टाका, हे बिल्डिंग घ्या, दागिने घ्या, जागा घ्या, काय वाटेल ते घ्या. पण तुमचं सेव्हिंग ठेवा. कारण जरुरी नाही ना, बिल्डिंग मध्ये ब्लॉक घेतलेला असेल तर तो ब्लॉक विकून ब्लॉकच घेऊ आपण. नाही ना, ते कुठेही वापरू आपण पैसे अडी अडचणीला. पण आपण म्हणून हो ते आमचं होतं म्हणून अहो आमचं निभावलं. एक्झॅक्टली सेम होतं कर्मांच्या बाबतीत. पुण्यकर्माची ठेव असली की ती बरोबर तुम्हाला पुढच्या ह्याच्यात बरोबर ती विड्रॉ होते, आणि आपण फ्री विलच्या पण रिस्क मधनं वाचतो. हा सगळा असा इतका ड्रामाटिक लाईफ आहे आपलं, इतकं मजेदार. पण हे सगळं कधी कळतं? जेव्हा ज्ञानाचा प्रकाश पडतो आणि जेव्हा आपण विश्वरूप स्थितीचं दर्शनाच्या स्थितीला आपली आयसाईट जाते. इथे त्याला ती आयसाईटच मिळतीये ना, ती दृष्टी मिळतीये. ती दृष्टी आपण डेव्हलप करू शकतो. दृष्टी देणं म्हणजे असं नाहीये की तुमच्या आज्ञाचक्राला गुरूंनी टच केला की झम झालं आणि मग काहीतरी असं विचित्र वेगळं काय काय दिसायला लागलं, वर उडायला लागला, खाली जायला लागला, असं नाहीये. दृष्टी म्हणजे तुमचं आज्ञाचक्र. आज्ञाचक्रामध्ये ती सर्व शक्ती विद्यमान आहे, सर्वसामान्यांच्या सुद्धा. पण त्याला तुम्हाला ज्ञानाची हे लावावी लागते. ज्ञानाची काडी पेटवून लावावी लागते, तेव्हा तो दिवा आज्ञाचक्रातला ओपन होऊन लाईट यायला लागतो तिथे, आणि मग आज्ञाचक्र ऍक्टिव्हेट होऊन तुम्हाला ती दृष्टी येते. थर्ड आय त्याला म्हणतात. ती नजर येते. ती स्पिरिच्युअल इन्साइट आतून यायला लागते. ती ही ती दृष्टी आहे. म्हणजे अर्जुनाला झालं, संजयला झालं, आपलं काही ते काम नाही असं कधीही म्हणायचं नाही. अभ्यासाने कुठलीही दृष्टी, कुठल्याही सायकिक ॲबिलिटीज डेव्हलप होऊ शकतात. आणि ह्या सगळ्यांना सटल एनर्जीज आहेत. त्या ग्रॉस मध्ये राहून, जडामध्ये राहून व्हायब्रेशन किंवा फ्रिक्वेन्सी म्हणू आपण, बेस्ट वर्ड इज फ्रिक्वेन्सी. ते फ्रिक्वेन्सी बद्दल आपण नसल्यामुळे ते मॅच करत नाहीत, आणि म्हणून आपण त्या वापरू शकत नाहीत. अदरवाईज थर्ड आय म्हणा किंवा तुम्ही स्पिरिच्युअल आय म्हणा किंवा दिव्य दृष्टी म्हणा, त्याच्यानंतर इंट्युएशन पॉवर, सायकिक ॲबिलिटीज, या प्रत्येक एव्हरी सिंगल ह्युमन बिंग मध्ये आहेत. पण त्याच्या फ्रिक्वेन्सीज तिथे मॅच होत नाहीत, त्यामुळे माणसं वापरू शकत नाहीत त्याला. त्यामुळे आपल्यासाठी हा भाग नाही, हा खाऊ माझ्यासाठी नाही असं नसतं. जसं घरात मध्ये म्हणतात ना की तू हा अभ्यास केलास तर तुला ही नारळाची वडी मिळेल. ही वडी आहे, घरात माझा शेअर पण आहे, पण मी काहीतरी एक सर्टन स्टेज क्रॉस करायची आहे, त्याच्यानंतर मला ती मिळणार आहे. मग त्याच्यासाठी मला जर हवी आहे तर मी आय विल पुट माय एफर्ट्स, की मी माझे त्याच्यामध्ये एफर्ट टाकेन. जसे तो म्हणतोय अर्जुन, जर माझी हे नसेल, माझं काय म्हणतो, माझं मी तेवढा तयार नसेन तर मला तेही सांग, मी करेन, मी तयारी करेन. पण आता मी काही ती वडी खाल्ल्याशिवाय, तर गोडवा घेतल्याशिवाय, डोळ्यांनी पाहिल्याशिवाय मी काय आता तुला सोडणार नाही, अशी इथे स्थिती आहे. आणि म्हणून आता त्याला त्यांनी दर्शन दे म्हणून सांगितलंय. आणि त्या उत्साहामध्ये कृष्णाने काय केलेलं आहे, परमात्मा श्री कृष्णाने, त्यांनी म्हणलंय तैसा अगणित ब्रह्मांड स्वरूप झाला आपोआप स्वयंचितो. एका क्षणात तो झाला. आता झाला म्हणजे काय हेही तुम्हाला सांगते. मी काल बोलता बोलता थांबले होते की हा, की झाला म्हणजे काय, तो असं तिथून गुप्त झाला, दोन हातांचा श्रीकृष्ण, आणि मग असं लाईट आला, आणि मग तो विश्वरूप रूपामध्ये तो आपल्याला आता ते टीव्हीवर काय दाखवणार म्हणून त्यांनी ते असं दाखवलंय की इकडे 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 तोंड आहेत आणि त्या सगळ्या शक्ती, आणि एवढा मोठा झाला श्रीकृष्ण. पण आता मी तुम्हाला एक वेगळा डायमेन्शन देते ह्याच्यामध्ये, जो आपण कायमच बोलत आलो आहोत, की श्रीकृष्ण तिथेच होता.
परमात्मा श्रीकृष्ण तिथेच दोन हाताचा उभा होता. अर्जुन तिथेच बसलेला होता. ठीक आहे. आता इथे जे म्हणलंय तैसा अगणित ब्रह्मांड स्वरूप झाला आपोआप स्वयचितो, म्हणजे काय की त्याने ती फ्रिक्वेन्सी ओपन करून दिली त्याची. कसं असतं आता ह्याच्यात जर उदाहरण द्यायचं झालं तर आता तुकाराम महाराजांची मूव्ही आहे किंवा कुठलंही आपलं ती बायको त्याच्यात दाखवली की ती काटेरी याच्यात ती डोक्यावर टोपली घेऊन भाकरी घेऊन तुकाराम महाराजांचं तिथे डोंगरावर जात असते. तिला काटा बोसतो आणि ती आरडाओरडा करत तिथे बसते काटा काढत. पण तिथे एक म्हातारा येतो आणि तिचा तो काठा काढतो. तर ती म्हणते तुझं नाव काय रे? तर तो म्हणतो काय विठू. तर ती म्हणते काळकुट्याचं नाव घेतलं का वगैरे त्याला ती आरडाओरडा करते. तर तर इथे जी गंमत आहे ना तीच इथे आहे. त्या मूवीच्या त्या सीन मध्ये जी आहे ती. आता तिला दिसताना तो काय दिसतोय? मनुष्य दिसतोय. पण दाखवलं काय आहे की मग ती उठते त्याला काय दोन चार हे करते. बोलते त्याला त्याला हाकलून लावते. तो निघून जातो आणि तिकडे साईडला उभा राहून कमरेवर दोन हात ठेवतो. आणि मग असं दाखवलं की अरे त्याचं रूप पालटलं आणि तो विठ्ठल झाला. ठीक आहे. तर आता ऍक्च्युली जेव्हा अशा ग्रेट बिंग्सच्या एनर्जी ग्रेट हायर बिंग्सच्या एनर्जीज उतरतात जेव्हा, तेव्हा ऍक्च्युली आपण त्या प्लेनवर असलो तर म्हणजे आपल्या आत्म्याची फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी त्या सटल प्लेनची ज्या प्लेनची असेल त्याप्रमाणे आपल्याला ती नजर ओपन होऊन तो दिसतो समोरचा. मी कालच्या याच्यात सांगितलं ऍस्ट्रल आईजनी आपल्याला ऍस्ट्रल बॉडी दिसते. फिजिकल आईजनी आपल्याला फिजिकल बॉडी दिसते. तशी आपल्याला स्पिरिच्युअल आयनी आपल्याला स्पिरिच्युअल एनर्जी दिसणार आहे. डिवाइन आईजनी डिवाइन पॉवर्सनी आपल्याला डिवाइन पॉवर दिसणार आहे. इतकं सिमिलर आहे म्हणजे जोड्या लावा असतं ना तसं. तर आता इथे श्रीकृष्ण तोच आहे. पण त्याचं जी हायेस्ट पॉवरफुल फ्रिक्वेन्सी आहे त्याच्यामध्ये तो समोर उभा आहे. पण आता त्याच्या पुढे लक्षात आलं परी नाही आले तयाची या ध्यानी पार्थ कैसा झणी देखील हे. त्याच्या लक्षात आलं की अरे बाबा रे ह्याला आपण तो हेच नाही दिला त्याची फ्रिक्वेन्सी त्याची नाही ओपन करून दिली आपण की त्या ह्याच्यावर येऊन तो बघू शकेल सटल एनर्जी प्लॅटफॉर्मवर. हे त्याच्या लक्षात आलं. कारण जोपर्यंत त्याचं ओपन नाही होत तोपर्यंत किती तो म्हणला की मी तुझ्या समोर आहे तरीही तो अर्जुनाला दिसू शकणार नाही. त्याला जडातनं शिफ्ट करावं लागेल. सटल एनर्जीच्या फ्रिक्वेन्सीवर आल्याशिवाय त्याला तो दिसूच शकत नाही. आणि म्हणून ती दिव्य दृष्टी देणं हा शब्द वापरलेला आहे. आता गुरु जेव्हा शक्तिपात देतात तेव्हा ते काय करतात? तेव्हा ते तुम्हाला तुमचं एक पोर्टल हलकस ओपन करून देतात जे अत्यंत बेसिक असतं. बेसिक गेट ओपन करून देतात दरवाजा. जसं आपण घरात येण्यासाठी सोसायटीचं आपल्याकडे आपण गेस्टला बोलवतो तेव्हा आपल्या सोसायटीत जेव्हा एंट्री होते तेव्हा फोन येतो आपल्याला की अहो तुमच्याकडे गेस्ट आलेत. बोलवले होते का? तर आपण त्यांना पोर्टल ओपन करून देतो गेस्टला. कुठलं? तर सोसायटीचं गेट. आपण म्हणतो गार्डला हो हो त्यांना आत पाठव. तिथून दार ओपन झालं. आता त्या दारातनं त्यांचं काम आहे की त्यांनी व्यवस्थित पत्ता वाचून राईट बिल्डिंग मध्ये राईट फ्लोअरवर राईट हाऊस नंबरवर त्यांनी बेल वाजवायची आहे. म्हणजे काय की इथे आला एफर्ट की तुम्ही त्या बिल्डिंग मध्ये घुसाल. बिल्डिंग सोसायटीमध्ये घुसला म्हणून तुम्ही बरोबर घरात जाल असं नाही ना. इथे मध्ये काही एफर्ट्स लागणार आहेत. प्रॉपर इन्फॉर्मेशनचा वाचून तुम्हाला काही कृती करायची आहे. सेम गोष्ट गुरु शक्तिपात देतात तेव्हा करतात. गुरु शक्तिपात देतात तेव्हा बेसिक पोर्टल एक ओपन करून देतात. बेसिक गेट ओपन करून देतात. एंट्रन्स म्हणतात त्याला. तो एंट्रन्स ओपन करून दिल्यानंतर पुढे साधकाला साधक म्हणण्यापेक्षा भक्त नाही डिसिपलला शिष्याला सांगितलेल्या साधना पाथवरनं
साधना करावी लागते. प्रॅक्टिस करावी लागते. त्याच्यामध्ये व्हर्च्यूज येतात, त्याच्यामध्ये प्युरिफिकेशन टेक्निक्स येतात, त्याच्यामध्ये ब्रीथिंग एक्सरसाइजेस येतात, त्याच्यामध्ये मेडिटेशन पद्धती येते. तर ह्या सगळ्या प्रोसेसनी सतत, सतत, सतत करून, करून, करून मग तो कसा पोहोचेल? पहिले राइट बिल्डिंगमध्ये शिरेल, मग राइट फ्लोअरवर पोहोचेल आणि मग राइट हाऊस नंबरमध्ये पोहोचेल तो. विद्यार्थी जो आहे तो डिसिपल. ह्या पद्धतीनं मग त्याचं एक मेन पोर्टल ओपन होईल. सायकिक ॲबिलिटीचं म्हणू किंवा सटल एनर्जी प्लेनचं बोलू. आयदर त्याला एकदम इंट्युइशन्स यायला लागतील किंवा त्याला काही आवाज यायला लागतील किंवा त्याचे कानानी त्याला डोळ्यांनी काहीतरी दिसायला लागेल किंवा कधी कधी सटल एनर्जीज पण दिसतात. म्हणजे जसं काय म्हणू आपण दिव्य शक्ती ना, म्हणजे एंजल्स टाईप त्या सुद्धा दिसायला लागतात, कलर दिसायला लागतात. या सायकिक ॲबिलिटीज आहेत. तर त्या सायकिक ॲबिलिटीज तेव्हा त्या एवढ्या प्रकारच्या एफर्ट नंतर साधनेनंतर त्या ओपन होतात. तसं इथे ह्याला ती ओपन करून द्यावी लागणार आहे. परी नाही आले तयाची या ध्यानी फेडोनिया स्थूल दृष्टीचे पटल दाविले दे केवळ योगैश्वर्य. परी नाही आले तयाची अध्यानी पार्थ कैसा झणी देखील हे. झाला प्रेमातुर म्हणे एकाएकी पार्थ हे विलोकी विश्वरूप. अरे हे बघ, मी दाखवतोय पण अरे डोळे नाही दिले. श्री भगवान उवाच पश्य मे पार्थ रूपाणी शतशोथ सहस्रशा नानाविधानी दिव्यानी नाना वर्णाकृतीनी च. तुझ विश्वरूप दाखविले एक कायसे कौतुक तरी त्यात. माझ्याची स्वरूपी आघवे आता सामावले पार्था देख देख. आता तू बघ त्याने काय जे केलं असेल, त्याला दृष्टी दिली म्हणा किंवा काय जे काय कृती करायची ती केली आहे. आणि आता भगवान श्रीकृष्ण परमात्मा श्रीकृष्ण तर सांगतायत काय काय बघायचंय ते. तुझं विश्वरूप दाखविले एक कायसे कौतुक तरी त्यात. माझ्याची स्वरूपी आघवे आहे आता सामावले पार्था देख देख. काही कृश काही स्थूळ लघु आणि विशाळ काही सरळ विस्तीर्ण काही देख प्रांतहीन अमर्याद. प्रांतहीन म्हणजे त्याला काही मर्यादा नाहीये. अनावर प्रामाणिक काही प्रेमळ कडक काही व्यवहार प्रिय काही तटस्थ निष्क्रिय काही दक्ष काही मूढ काही सोपी काही गूढ काही उदार कंजूष काही रागीट विशेष काही सौम्य आणि शांत काही देख मदोन्मत्त काही बोलती गर्जून काही स्वीकारिती मौन काही स्तब्धची साचार काही आनंद निर्भर काही लोभिष्ट विरक्त काही जागी काही सुप्त काही संतुष्ट प्रसन्न काही कष्टी आणि खिन्न काही अशस्त्र सशस्त्र काही तल्लीन विचित्र काही तामसी स्नेहाळ काही अक्राळ विक्राळ काही उत्पत्तीचा खेळ खेळ तिगा सर्व काळ काही संरक्षणशील प्रेमे करीती सांभाळ काही संहार कार्यात देखे आवेशे वर्तत काही देख साक्षीभूत सर्व कर्मी अनासक्त ऐसी नानाविध आणि असंख्यात स्वरूपे ती येथ देख माझी. आता बघा, याला रिलेट करा आपल्या कालच्या सेशन मध्ये सांगितलेल्या एक्सप्लेनेशनशी. आता हे सगळं एवढं मोठं काय अभंग स्वरूपात इतकं सुंदर हे आता वर्णन केलेलं आहे की हे सगळी हे लक्षणं कोणाची आहेत? माणसांची दिसतील आपल्याला. कोणी कृश आहे, कोणी जाड आहे, बारीक आहे, कोणी प्रेमळ आहे, काही काही सरळ विस्तीर्ण काही देखो प्रांतहीन. आता मी काय सांगितलं होतं त्या दिवशी की आधी आपण काय विश्वरूप दर्शन घ्यायचं असेल आपल्याला तर आपण झूम इन करत जायचं, हळूहळू हळूहळू झूम इन करत जायचं. पहिले आपल्याला काय दिसतील? सगळ्यात वर्ण बघितल्यावर आपल्याला पाण्याचा एक प्रदेश दिसेल आणि एक जमिनीचा प्रदेश दिसेल पृथ्वीवर. मग त्याच्यानंतर आपल्याला डोंगर दऱ्या दिसतील. काही लघु आहेत, काही विशाल आहेत, काही प्रांत म्हणजे सपाट आहेत पठारासारखे, काही विस्तीर्ण आहेत, काही टोकदार आहेत किंवा काय असं जे काय असेल ते दिसेल. त्याच्यानंतर झाडांचे प्रकार आपल्याला विविध विविध दिसतील. त्याच्यानंतर पक्षी प्राण्यांमधले आपल्याला अत्यंत विस्तीर्ण असं त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स मिळतील आपल्याला बघायला. एक पायाचे, दोन पायाचे, चार पायाचे, आठ पायाचे, आणखीन काय 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 असं. मग काय सोंड आहे, कान आहे, अमुक आहे, ढमक आहे.
डिझाईन्स आहेत त्यांच्या बॉडीवर वेगळी वेगळी, पक्ष्यांमधले, इन्सेक्ट मध्ये. ते सगळं झाल्यानंतर मग माणसं दिसतील सगळ्यात शेवटी. पण ती माणसं सुद्धा अगणित दिसतील. आणि ती माणसं कशी? तर कोणी व्यवहारप्रिय, कोणी तटस्थ आहे, निष्क्रिय आहे, पडून राहिलेला आहे, कोणी दक्ष आहे तर कोणी मूर्ख आहे, कोणी सोपा आहे समजण्याला. आपण म्हणतो ना की मला ना समोरचा माणूस कळतच नाही काय आहे ते. कधी कधी म्हणतो आपण काय काय विचित्रच आहे, काहीतरी गूढ असल्यासारखं व्यक्तिमत्व आहे. तर ती एनर्जी आपल्याला सेन्स होते. अशा पण व्यक्तिमत्व असतात. कोणी उदार असतं, कोणी कंजूस आहे, कोणी रागीट आहे, तर कोणी काय विशेष त्याच्यात गुण असतो. कोणी सौम्य, कोणी शांत. काही देख मदोन्मत्त, मस्तीनं हे झालेले असतात, उर्मटासारखे बोलतात दुसऱ्याला, पटकन हृदय दुखावतात. काही बोलती गरजून, काही स्वीकारिती मौन. काही लोक खूप जोराजोरात बोलत असतात आणि हा 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 म्हणजे त्यांचा एंडच नाही. टॉपिक सुरू झाला की त्यांना एंडच नाही. आणि काही लोक खूप इंट्रोवर्ट म्हणतो आपण त्याला, तसे असतात, शांत असतात, बोलत नाहीत जास्त. विषय असेल आपला तर बोलतात. त्याच्यानंतर काही स्तब्ध ची साचार, काही आनंद निर्भर, काही लोभिष्ट विरक्त, काही जागी, काही सुप्त. आपल्याला ह्या सगळ्या गुणांचे तामसी, स्नेहाळ, संतुष्ट, प्रसन्न, कष्टी, खिन्न, हे असे सगळे गुण असलेले आपल्याला माणसं दिसतात. काही उत्पत्तीचा खेळ, खेळ तिघा सर्व काळ. आता आता हॉस्पिटल्स असतात. हॉस्पिटलमध्ये गायनाकोलॉजिस्टचं हॉस्पिटल असतं, तिथे जन्म होत असतात. आणि दुसरं हॉस्पिटल असतं, तिथून मृत्यूच्या खबरा येत असतात. किंवा असे सिरियस जिथे डिपार्टमेंट्स असतात तिथे. तर म्हणजे हा खेळ जन्म मृत्यूचा आपल्या समोरही चालू असतो. एका ठिकाणं जन्म झालेला आहे आणि दुसरीकडनं मृत्यूच्या बातम्या येऊन राहिल्यात. तर असे प्रसंग, अशा जागा आपल्याला आपल्या भूमीवर दिसतात, आपल्या अवतीभोवती. काही संरक्षणशील प्रेमे करीती सांभाळ, काही संहार कार्यात देख आवेशे वर्तत. आपल्याकडे सैन्य आहे, मग ते बॉर्डर्सवर आहे. आणि कुठे आपल्या मंदिरांमध्ये वगैरे असं पूजा अर्चा आणि आपलं सनातन धर्म टिकवण्याचं काम चाललेलं आहे. तर असं सगळं आपल्याला दिसतं. मग हे सगळं तो म्हणतोय, ऐसी नानाविध आणि असंख्यात स्वरूपेती येथ देख माझी. शेवटचा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. एवढं सगळं ब्रह्मांड वर्णन करून सांगितलं आणि तो म्हणतो ही स्वरूप आहेत, ही सगळी माझी आहेत. म्हणजे काय? तर काय म्हणतो आपण त्याला, ए, ए, अम, अम, एकच ऍक्टर नाटकाचा प्रयोग करतो ना. काय शब्द आहे त्याला? अनेक रूप समोर घेऊन येतो स्टेजवर. अं, एक काय म्हणतात? बहुरूपी. नाही नाही, बहुरूप एक अच्छा, मला शब्द नाही आठवत. एकपात्री. हा, एकपात्री. एकपात्री प्रयोग असतो. म्हणजे काय की दोन चार जण कॅरेक्टर्स एकच माणूस करत असतो. तसे अक्षरशः ही सृष्टी तशी आहे. सर्वांमध्ये तोच आहे. तुमच्या माझ्यात सगळ्यात बसलेला तोच आहे, बाहेर हिंडणाराही तोच आहे. खूप गंमत वाटते हा सगळा वाचताना आणि अभ्यास करताना. इतकी इथे ही आता कळेल की विश्वरूप दर्शन घडण्यासाठी उच्च स्थिती येण्याची काही गरज नाहीये. नुसतं आतून अंडरस्टँडिंग बदलायचंय. अंडरस्टँडिंग बदला, आपल्या आत्म्याची स्थिती अत्यंत उच्च पदावर जाऊन पोहोचते. आपले विचारांची दिशा बदलायची, आपला पाहण्याचा दृष्टिकोन बदलायचा. आपण जे समोरच्या मध्ये कमी जास्त बघत राहतो किंवा माझं तुझं वाला जो अप्रोच असतो तो रिमूव्ह केला ना की खूप क्लॅरिटी येत जाते. आणि मग हळूहळू असे लेअर उतरले की तिथल्या तिथे विश्वरूप दर्शन, कुठेही जायची गरज नाही. आणि हे आज आपल्याला मिळतंय कारण अज्ञात रूपामध्ये आपला सगळ्यांचा गुरु तिथे काम करतो आहे. मागे आपला उल्लेख झाला होता की आपल्याला शरीरातले गुरु नाहीत म्हणून आपण बसायचं नाहीये. कारण प्रत्येकाचा गुरु मिळून, सगळ्यांचा ग्रुप मिळून वरनं काम करतायत आणि ते आज आपल्याला इथे बसल्या बसल्या विश्वरूप दर्शन घडवतायत. तर हेच ते मेडिटेशनची पद्धत काल माझ्या तोंडून गेली. ती अत्यंत दिव्य होती. म्हणजे मी लगेचच ते सेशन ऐकलं माझं आणि मला
खूप छान वाटलं, की ते अशा पद्धतीनं आपण असा हा आध्यात्मिक अभ्यास करू शकतो, की ह्या पद्धतीनं आपण सृष्टीला पाहत, पाहत, पाहत मग पुढे काय करायचं ती स्टेप सांगते. ती काल राहून गेली होती, की मी म्हणलं होतं, की प्रत्येक ह्या सगळ्या एलिमेंट्समध्ये की प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आहेत, वॉटर बॉडी आहे किंवा लँडचे एरियाज आहेत, की डोंगर आहे, जमीन आहे, रस्ता आहे. माणसं आहेत त्या प्रत्येकात मी सांगितलं होतं एक टिमटिमणारा पांढरा प्रकाशाचा डॉट बघायचा आहे आणि मग तो जेव्हा आपण कम्प्लिटली झूम आउट करू तेव्हा आपल्याला फक्त प्रकाश 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 दिसेल. पण ह्या सगळ्यांमध्येच प्रकाश असल्यामुळे शेवटी आपल्याला काय दिसेल बरं? आपल्याला फक्त आणि फक्त दिव्य प्रकाश दिसेल. दुसरं काहीही दिसणार नाही. दूर जाऊन बघितल्यानंतर आपल्याला नुसता लाईट दिसेल आणि तो लाईट म्हणजे परब्रह्म. सुप्रीम परब्रह्मन म्हणतात त्याला. ते परब्रह्म म्हणजे प्रकाश. रंग नाही, रूप नाही, रस नाही, आकार नाही, काही काही नाही त्याला. फक्त प्रकाश. ह्या पद्धतीनं आपण परब्रह्माचं ध्यान करू शकतो. ऐसी नानाविध आणि असंख्यात स्वरूपे ती येथ देख माझी. आता देख देख आणि कती माझी प्रकाश ती जी जी दिव्य तेजे. तयांचे जे वर्ण तेही भिन्न भिन्न कैसे विलक्षण देख देख. आता ते तेजस्वी वस्तू आणि त्याच्यामधला पाठ सांगणार आहेत. तप्त भांगारा परीस काही तेजस्वी तांबूस तापलेल्या सोन्यासारखी जैसे संध्या समयास दिसे शेंदरे आकाश तैसी देख ही साचार काही पिंगट अपार जैसे दिव्य माणिकांनी जाता ब्रह्मांड भरोनी तेज फाके अनिवार तैसी सहज सुंदर काही केशरी उत्तम देख अरुणोदयासम काही देख शुभ्रवर्ण शुद्ध स्फटिका समान इंद्र निळा सम काही रूपे सुनीळ ही पाही काही देख काळी कुट्ट जणू काजळाचे कीट. आता ह्या शब्दांकडे बघितल्यानंतर हे वर्णन कोणाचं वाटतंय? हे सृष्टीमध्ये असणाऱ्या रंगछटांचं. परवा आपल्या हिनं एक आकाशाचं एक स्वरूप आणि दिव्यत्वाचा एक आपल्याला झलक तिनं फोटोग्राफ व्हिडिओतनं दाखवली. आता हे त्याच्याशी मिळतं जुळतं आहे की नाही बघा. म्हणजे काय की आधी त्यांनी माणसात सृष्टीमधल्या माणसा प्राण्या झाडात त्यांनी आपल्याला सर्व ठिकाणी मी आहे सांगितलं. आता तो सृष्टीमधलं त्याचं स्वरूप सांगतो आहे. काही रक्तवर्ण लाल जैसे जास्वंदीचे फुल देख काही देख पीतवर्ण दिव्य कांचना समान काही नवमेघासम देख श्यामल परम काही देख गौरवर्ण शुभ्र चंपका समान जैसे हरित तृणांकुर तैसी काही हिरवीगार तप्त ताम्र तैसी देख काही तांबडी आणिक काही श्वेतचंद्रासम देख निर्मल उत्तम ऐसी पार्था देख देख माझी स्वरूपे अनेक. म्हणजे काय की आता जे सृष्टीमध्ये जे काही सुंदर दिसतं काळं कुट्ट दिसतं अभद्र दिसतं ते सगळं मी आहे. तुम्ही कशालाही नावं ठेवू शकत नाही. जे आहे तुम्हाला राहायचं इथे. कारण ते त्याचं आहे आणि तुम्ही सुद्धा त्याचे आहात. आपल्याला कोणालाही नावं ठेवायला जागाच नाही. कारण आपण आपणच नाही. जसं आपल्या शरीरातल्या सेल्सच्या बॉडीजनी भांडलं तर चालणार आहे का? एक सेल म्हणेल नाही मी आता इथून जातो किंवा तू माझ्या जागेवर आला. तू माझं असं केलं. सेल म्हणजे पेशी आपल्या शरीरातल्या नाही भांडू शकत. त्यांना काही आयडेंटिटीच नाहीये. त्यामुळे एक मेली दुसरी येते. हो की नाही? सेल्स मरतात. नॅचरल प्रोसेस आहे आपल्या फिजिकल बॉडीमध्ये. नॅचरल प्रोसेस आहे की सेल काही टाइम नंतर मरून जातात जुन्या सेल आणि नवीन सेल निर्माण होतात. तसेच माणसं निर्माण होतात. आपली काही व्हॅल्यू नाहीये. आपली व्हॅल्यू तेव्हा आहे जेव्हा आपण ह्या सगळ्याचा अर्थ घेऊ तेव्हा आपल्या आत्म्याची व्हॅल्यू आहे. अदरवाईज म्हणतात ना किड्यासारखे मेले लोक किंवा अगदी म्हणजे असे मग आता पुढे तेही वर्णन येईल की मरतायत जे असेच आहेत ते मरून जात आहेत तोंडात त्याच्या एका 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 हातातनं काय किंवा मुखातनं त्याच्या जन्म बाहेर येत आहेत नवीन लोकांचे. ती सायकल आहे ते सगळी प्रोसेस आहे ते सगळी फॅक्टरी आहे ती त्याची आहे.
कंपनी आहे ती पूर्ण. पूर्ण तो निर्माता आहे त्याचा, प्रोड्युसर आहे, डायरेक्टर आहे. विविध वर्णांची माझी रूपे पाही, तैशा आकृतीही भिन्न भिन्न. लाजोनी मदन खाली घाली मान, जया ते पाहून धनंजया. ऐसी सुकुमार सुंदर ही देख, बांधाही सुरेख जयांचा गा. आणि तुळतुळीत जयाचे शरीर, ऐसी मनोहर स्वरूपेही. शृंगार श्रियेची जणू भांडारेही, उघडली पाही आज येथे. देख ही गोंडस आणि गुबगुबीत, काही किडकिडीत काही आणि शुष्क. अत्यंत विक्राळ आणि दीर्घकंठ, विताळ विकट तैसी देख. ऐसी स्वरूपे ही नानाविधाकृती, पाहू जाता मी ती नाही तया. अंग प्रत्यंगात तयाची अप आहे, सामावले आहे विश्व सारे. आपल्याला खूप असं किती व्हरायटी आपल्याला डोळ्यांना बघायला मिळते. आणि त्याच्याबरोबर आपल्या रिॲक्शन्सही आपण जर पास्ट मध्ये जाऊन आठवलं किंवा आता पुढे आपण आज आपण अभ्यास करतोय, उद्या आपण कुठे गेलो बाहेर आपल्याला काहीतरी दिसलं तर पटकन आपली रिॲक्शन होते. चांगलं दिसलं तर चांगली रिॲक्ट करतो आपण. विचित्र अभद्र काही दिसलं तर आपल्याला तसंच आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव होतात. पण त्या वेळेला एक क्षणात आपल्याला आठवलं पाहिजे की अरे कालच आपण वाचलंय. हे अभद्र विचित्र रूप, भयंकर रूप सुद्धा परब्रह्म आहे. आणि सुंदर गोंडस दिसणारं रूप, गोरगोर पान दिसणारं बाळ, सुंदर फुलं, सुंदर प्राण्यांची पिल्लं, ते सगळं सुद्धा परब्रह्म आहे. म्हणजे काय की उठता जागता बसता आपल्याला परब्रह्माची सतत आठवण येईल आणि ते विश्वरूप दर्शन क्षणोक्षणी आता आपल्याला होत राहील. आपल्या घरातला माणूस विचित्र पद्धतीनं काही त्याच्या सवयी असतात वागताना बोलताना, म्हणायचं अरे वा काय परब्रह्म सुंदर आहे. आपला सगळा राग एकदम एक मिनिटात कुठच्या कुठे निघून जाईल आणि हसायला येईल आतमधनं. आणि अशी सवय लावून घ्यावी जिथे त्रास होतो आणि ताबा सुटतो आपला ताबा सुटतो स्पिरिच्युअलिटीतला. आपण एकदम संताप, चिडचिड या झोन मध्ये न जाण्यासाठी रिमाइंडर द्यायचा, अरे वा काय परब्रह्म सुंदर आहे. त्रास होत असला तरी आठवण करून द्यायची. आणि मग त्या परिस्थितीत सुद्धा खूप आनंदाची अनुभूती हळूहळू यायला लागेल. आणि ती असेल आपण आपल्याला मिळालेली म्हणजे परब्रह्माची भेट. ऐसी स्वरूपे ही विधाकृती, पाहू जाता मी ती नाही तया. अंग प्रत्यंगात तयाची अप आहे, सामावले आहे विश्वसारे. अंग प्रत्यंगात म्हणजे तो त्याचं विश्वरूप दाखवतोय ना, त्याच्या शरीरातच ते सगळ्या अंगांमध्येच हे सगळं विश्व सामावलेलं तो दाखवतोय. इकडे हे आहे, तिकडे ते आहे. तुला हे पण दिसेल, ते पण दिसेल. म्हणजे ती मूवी दाखवतात ना छोट्या मुलांना पूर्वी ते, मी तर नाही पाहिलेली, पण तो एक माणूस यायचा आणि ते असं डब्यामध्ये, मग ती छोटी मुलं 1 रुपया 2 रुपये देऊन त्याच्यातनं बघणार, मग त्याला ते काहीतरी आतमध्ये काय काय दिसणार. आई वडील विचारणार तू काय पाहिलं ह्याच्यामध्ये, नाही त्याच्यात गाडीचं चित्र पण होतं, बाग पण होती, त्याच्यात अमुक होतं, त्याच्यात तमुक होतं. हे तसं आहे. त्या एकाच परब्रह्मामध्ये त्याला सगळं दिसतंय. हे पहा इथे बघ तुला हे दिसेल, तिथे बघ ते दिसेल. अशी अशी स्थिती आहे. पश्चादित्यान्व पश्चादित्यान्व सून रुद्रानश्विनौ मरुतस्तथा. अच्छा आता ती देवतांची स्वरूप सगळी. बहुन्य दृष्टपूर्वाणी पश्चाश्चर्याणी भारत. विश्वरूपाची या उघडता दृष्टी, पसरती सृष्टी आदित्यांच्या. मग मागुती ती मिटवली जाताच, सर्वही त्यासाच लया जाती. देखमुखीची या तीव्र वाफे सवे, होतसे आघवे ज्वालामय. तया ज्वाले माझी पावकादी मग, अष्टवसु वर्ग जन्म पावे. आणि क्रोधा वेगे जेव्हा एकत्रित यावया पाहत भ्रूलताग्रे. तेव्हा तेथे रुद्रगणांचा संभार, होतसे साचार अवतीर्ण. अश्विनी कुमार होती असंख्यात, कैसे ओलाव्यात सौम्यतेच्या.
आणि नानाविध वायू कानातून पांडवा निर्माण होती देख. ह्यापरी एक एक स्वरूपाची लीला सूर सिद्ध कुळा जन्म देई. ऐशी ही विशाळ स्वरूपे साचार अर्जुना अपार देख माझी. जया स्वरूपाचे कराया वर्णन वेद तेही जाण असमर्थ. काळाचे आयुष्य पडे थोकडेच पहावयासाच स्वरूपे जी. आणि सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवा तेही सापडे ना काही ठाव ज्यांचा. तीनही देवांच्या येती ना ठिकाणी देखती नयनी स्वरूपेही. आणि आश्चर्यांच्या ऐश्वर्याचा भोग घेई येथे चांग कौतुके तू. त्यांना पूर्ण मी मागच्या वेळेला सांगितलं होतं की अ, आपल्या आपल्या ह्युमन रेसचा म्हणजे ह्युमन वर्ल्ड म्हणजे ही जी सृष्टी आहे त्याचा आपण जो देव म्हणतो गॉड म्हणतो तो सोलर गॉड आहे. सूर्य आहे त्याचा हे म्हणजे सूर्यामध्ये परब्रह्म प्रत्यक्षपणे मौजूद आहे आपल्या ह्युमन्स साठी पृथ्वीसाठी आणि या काय म्हणतो आपण युनिव्हर्स साठी आपल्या पूर्ण याच्यासाठी. तर म्हणून सगळ्यात पहिले सूर्याचं त्यांनी म्हटलंय की सूर्यामध्येच त्याचं अस्तित्व आहे. आणि सूर्य हा गॉड म्हणून आपल्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी पाठवलेला आहे म्हणून आपल्यासाठी आपण सूर्य देवता तिला पुजतो. आता अश्विनी कुमारांचा इथे उल्लेख आहे. अश्विनी कुमार देवांचे वैद्य अश्विनी नावाच्या अप्सरेचे दोन जुळे मुलगे हे होते अश्विनी कुमार. त्याच्यानंतर इथे आलाय उद्देश अष्टवसू. अष्टवसू प्रति मन्वंतरातील 8 वसू देवता विशेष चालू मन्वंतरातील धर्म ऋषी आणि दक्षकन्या वसू यांचे पुत्र. भागवतात द्रोण प्राण ध्रुव अर्क अग्नी दोष वसू आणि विभावसू अशी नावे आढळतात. हे मागच्या अध्यायात पण आला होता हा उल्लेख अष्टवसूंचा. तर ही सगळी देवतांच्या लायनेज मधली पूर्ण जे महत्वाचे जे आहेत त्यांची रूप तिथे दाखवली त्यांच्या एका भागामध्ये त्यांनी. आणि म्हणजे आधी आधी सगळे माणसं किडे वगैरे सगळे झालं त्याच्यानंतर नेचर दाखवलं त्यांनी. आणि आता डिवाइन एनर्जीज दाखवतायत की शक्ती ज्या आहेत शक्ती स्वरूप जेवढी आहेत ती सगळी त्यांनी या भागात दाखवली. एक मिनिट इथे अजून एक शब्द आलाय सूर. हा सूर सिद्ध कुळ. सूर म्हणजे देव सिद्ध म्हणजे पुराणात वर्णन केलेले एक प्रकारचे उपदेव यांचे कुळ म्हणजे जाती समुदाय हा त्याचा अर्थ आहे. सूर सिद्ध कुळा जन्म देई. त्याच्यानंतर तीनही देवांच्या येती ना जी कानी देखती नयनी स्वरूपेही आणि आश्चर्यांच्या ऐश्वर्याचा भोग घेई येथे चांग कौतुके तू. इहैकस्थं जगत्कृत्स्थं पश्चाद्य सचराचरम मम देहे गुडाकेश यच्चान्यद्दृष्टिं द्रष्टुमिच्छामि मिच्छा नाही यच्चान्य द्रष्टुमिच्छसि. कल्पवृक्षातळी जैसे तृणांकुर वाढावे अपार धनंजया. विश्वरूपाची या रोममुळी तैशा वाढल्या या कैशा सृष्टी देख. वाते परमाणू होता खाली वर दिसती अपार कडोशात. कडोसा म्हणजे झरोका त्यातनं प्रकाश येतो तो. तैसी ब्रह्मांडे ही करीती भ्रमण सांध्या सांध्यातून प्रत्यंगाच्या. येथ एक एक देख अंग प्रांती विश्वाची संभूती सविस्तर. विश्वाची उत्पत्ती आणि विश्वाच्याही पलीकडे काही वाटे जरी तेही देखावेसे तरी तयाचीही तुझ वाण नाही देख माझ्या देही आवडेते. विश्वरूपधारी ऐसा दया घन बोले जनार्दन पार्था लागी. तव देखे किंवा न देखे हे काही न सांगता राही स्तब्ध पार्थ. येथे कहा ऐसा राहिला असे स्तब्ध म्हणून गोविंद पाहे जेव्हा.
तेव्हा दिसे लेणे आरतीचे लेओन राहिला अर्जुन तैसाची तो. आता पहिले त्यांनी त्या तीन सृष्टी दाखवल्या म्हणजे काय की तीन लोक सगळे दाखवले त्यांनी देवता लोक पण दाखवला आणि सगळ्या डिवाइन एनर्जीजचा पण प्रेझेन्स त्याच्यामध्ये आहे. शंकर आहे ब्रह्मा आहे सगळेच आहेत सर्व शक्ती आहेत पूर्ण जेवढ्या डिवाइन एनर्जीज आहेत पॉवर्स डिवाइन पॉवर्स त्या सगळ्या त्या तिसऱ्या ह्याच्यात त्यांनी दाखवल्या. त्याच्यानंतर त्यांनी म्हणलं की कल्पवृक्षातळी जैसे तृणांकुर वाढावे अपार धनंजया विश्वरूपाची या रोममुळी तैशा वाढल्या या कैशा सृष्टी देख. आता मागे तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला वाटतं आपलं पहिले तर आपल्याला आपलं घर आणि गावच दिसतं. त्याच्यानंतर मग आपल्याला कळतं की अरे नाही मग जिल्हे आहेत मग स्टेट आहेत मग देश आहे आणि असे अनेक देश आहेत. अनेक देशानंतर कॉन्टिनेंट्स आणि मग समुद्र पण अनेक आहेत आणि मग पृथ्वी आहे. मग पृथ्वी नुसतीच एक पृथ्वी नाही आहे तर अनेक प्लॅनेट्स पण आहेत. मग प्लॅनेट्स आहेत मग सोलर सिस्टम आहे. सोलर सिस्टम मध्ये एकच सोलर गॉड आहे. मग त्याच्यानंतर सोलर गॉड नंतर आपल्याला गॅलेक्सीज आणि काय युनिवर्स या कॉन्सेप्ट आपल्याला ओपन होतात. आपल्याला वाटतं एवढंच युनिवर्स आहे झालं संपलं. पण तसं नाहीये. अशी अनेक गॅलेक्सीज आहेत अनेक युनिव्हर्सेस आहेत. आणि ती गोष्ट म्हणून सांगितली ना त्या मागे मी एकदा उल्लेख केला होता छोट्या मुलांचं कार्टून आहे ते श्रीकृष्णाचं छोटे अॅनिमेशन आहे. ते सीडीज मिळतात. तर ते एक एपिसोड आहे त्याच्यात की ब्रह्माला पनिशमेंट करायची लेसन लर्न करवायचा म्हणून त्याला एक इन्सिडेंट घडतो छोटा श्रीकृष्ण ते करवतो सगळं आणि त्याला लेसन हा शेवटी देतो की तू काही एकटा ब्रह्मा नाही आहेस एका युनिव्हर्सचा. कारण तिथे तो बघतो त्याचा गर्वहरण होतं. तिथे अनेक ब्रह्मा आलेले असतात तो म्हणतो इतके ब्रह्मा कुठून आले तर नाही इतके युनिव्हर्सेस आहेत त्यांचे ब्रह्मा आहेत हे. त्यामुळे तू काय असं काही ग्रेट आहेस असं समजू नको हे सगळी माझी सत्ता आहे आणि मी निर्माण केलेली आहे तू काही तुझा काही रोल नाही इथे. तर तसंच हे इथे आहे की कल्पवृक्षाखाली म्हणजे एखाद्या वृक्षाखाली तृणांचं गवताचं वाढतं ना हे पूर्ण तृणांकुर वाढतात तसं अनेक एका परब्रह्माच्या छायेखाली अनेक विश्वाचे देखावे आपल्याला अनंत प्रमाणात मिळतील. अनेक आपल्याला युनिव्हर्सेस मिळतील गॅलेक्सीज मिळतील भरपूर प्रचंड मोठा आहे परमात्म्याचं विस्तार. तर तो त्यांनी म्हणलंय तैसी ब्रह्मांडे ही करीती भ्रमण सांध्या सांध्यातून प्रत्यंगाच्या म्हणजे एका एका अवयवातनं ते सगळं घडतंय हातातनं पायातनं किंवा सांध्यांमधून म्हणतो आपण म्हणजे जॉईंट्स मध्ये इतकं प्रशस्त प्रमाण म्हणजे त्याला लिमिटलेस काय म्हणजे ओमनी प्रेझेंट ओमनिसियंट हाच शब्द आहे इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला मराठीचा याला शब्दच नाहीये की काय बोलायचं म्हणजे माझ्याकडे तर शब्दच नाहीये हे वर्णन करायला सुद्धा मराठीमध्ये शब्दच नाही मला की काय ह्याला बोलायचं. प्रचंड म्हणजे जिथे आपलं डोकं सुद्धा जाणार नाही तिथपर्यंत हे अख्खं विश्व सुद्धा छोटं आहे. जे काही आहे ते तेच आहे दुसरं काहीच नाही. आणि विश्वाच्याही पलीकडे काही वाटे जरी तेही देख तुला कसं काही आणखीन बघायचं असेल तर तेही दिसेल. कारण हे सगळं जे काही आहे ते मीच आहे इथे तुझ्या समोर उभा आहे. विश्वरूपधारी ऐसा दयाघन बोले जनार्दन पार्था लागी तव देखे कैवा न देखे काही न सांगता राही स्तब्ध पार्थ. तर तो निशब्द झाला काय होणार जसं आता माझ्याकडे सांगायला शब्द नाहीये त्याला बघताना सुद्धा थकला असेल तो की काय बाप रे आपण आपलं श्रीकृष्ण म्हणतो हा केवढा आहे त्याला शब्द मर्यादित म्हणजे त्याला मर्यादाच नाही आहे काही अशी त्याची अवस्था झाली. तो काही बोलेच ना. न तू माम शक्यसे द्रष्टुमनेनैव स्वचक्षुषा दिव्यम ददामि ते चक्षु पश्य मे योगमेश्वरम. मग मनी मनी म्हणे पार्थाची उत्कंठा नाहीच सर्वथा ओहटली. अजूनही नित्य सिद्धानंद मार्ग ह्यासी नाही चांग सापडला. विश्वरूप तरी दाखविले भले परी आकळिले नाही यासी. जाणूनी हे देव श्रीकृष्ण हसले हसोनी बोलिले तया लागी.
विश्वरूप तरी दाखविले साच परी देखसीच नाते पार्था. तव तो चतुर म्हणे नारायणा सांगा कमीपणा कोणासी हा. बगळ्याकडून कैसे भगवंता से होऊ पाहता चंद्रामृत. देवा तुम्ही कैसा पुसोनी आरसा दाऊ पाहतसा आंधळ्यासी किंवा बहिऱ्यासी कैसे रमाकांता ऐकवू पाहता गोड कान. दर्दुरासी वाया मकरंद कण खावया घालोन काय लाभ. आता रागे जावे कैसे कोणावरी पाहावे अंतरी विचारून. जया लागी शास्त्रे बोलती साचार इंद्रिया गोचर नव्हे ऐसे. आम्ही जे केवळ ज्ञानदृष्टीच्याच भागा आलेसाच विश्वरूप. चर्मचक्षून पुढे ठेवले ते तुम्ही मग देखावे मी कैसे सांगा. ओ त्याला दिलीच नाही अजूनही दृष्टी आणि हा आपलं विश्वरूप खडं करून उभा आहे आणि त्याला ते दिली नाही ज्ञानदृष्टी दिली नाहीये अजूनही म्हणून तो असा उभा आहे त्याला काही रिॲक्टच नाही करता येते. परीब नये बोलू तुमचे हे न्यून सोसावे आपण हेची भले. तव देव म्हणे बोलसी जे पार्था मान्य ते सर्वथा आम्हा लागी. तुझं विश्वरूप दाखवया येथ जाहलो प्रवृत्त जव आम्ही. तव ते पाहावया दिव्य ज्ञानदृष्टी आधी हवी होती द्यावयासी. मी आधीच द्यायला पाहिजे होती म्हणजे लक्षात नाही आलं. तिथे त्यांनी मस्त बघितलं असेल संजयानी कारण त्याला आधीच दिलेली आहे तेव्हा तो हे सगळं बघू शकतोय. पण याला सगळं हे असं आहे ते तसं आहे तर तसं आहे. पण आपली स्थिती अशी नाही बरं आपण दिव्य दृष्टी आधीच दिली बोलताना. अर्जुनाला त्यांनी दिली नव्हती पण आपल्याला सेशन मध्ये आधीच मिळाली. कसं बघायचं. तव ते तव ते पहाया दिव्य ज्ञानदृष्टी आधी हवी होती द्यावयासी. परिप्रेमरंगी बोलता साचार पडला विसर मज त्याचा. आनंदाच्या भरात परमात्मा श्रीकृष्णाला विसर पडला. चष्मा द्यायचा राहिला अर्जुनाला बघायसाठी त्यामुळे तो बिचारा तसाच उभा आहे त्याला काहीच दिसत नाहीये. म्हणून त्यांनी म्हणलंय बगळ्याकडून कैसे भगवंता असे हो पाहता चंद्रामृत. कसं काय होणार आंधळ्याला आरसा दाखवला तर कसा होणार. तर त्याला काही दिसलंच नाही. तरी आता माझे विश्वरूपसाच नाही. तव ते पहाया दिव्य ज्ञानदृष्टी आधी हवी होती द्यावयासी. परिप्रेमरंगी बोलता सच्चार पडला विसर मज त्याचा. त्याला आनंदच इतका झाला की आपल्या या लाडक्या शिष्याला मी कधी एकदा माझं सत्य स्वरूप दाखवतो या आनंदाच्या भरात तो विसरूनच गेला की त्याला दृष्टी द्यायला पाहिजे. धनंजया भूमी चोखाळल्या विण काय ते पेरून बीज येत तेथे. तरी आता माझे विश्वरूप साच देखसी ऐसीच दृष्टी देऊ. आमुचा ऐश्वर्य योग पाहे मग लाभता ती चांग दिव्य दृष्टी. कोणता योग आहे ऐश्वर्य योग. ऐश्वर्य योग कशाला म्हणतो आपण जेव्हा एखाद्या माणसाकडे सगळं असतं कशाची कमी नाही तिथे तो ऐश्वर्य योग येतो. म्हणून तो म्हणतोय मी स्वतः करता करविता माझं ऐश्वर्य पाहतो. मी तुला उत्तम दिव्य दृष्टी देतो तू बघच. ऐश्वर्य योगाचे घडता दर्शन अनुभव पूर्ण घेई त्याचा. मग तू ते पूर्ण मन भरून बघ. आणि वर्णन तर त्यांनी आधीच केलं इथे हे आहे तिथे ते आहे तिथे ते आहे, हे पण पहा ते पण पहा. सगळं आता तू ऐश्वर्य माझं बघ माझी सत्ता बघ पूर्ण या ह्या ब्रह्मांडात असलेली. ब्रह्मांड हा शब्द सुद्धा छोटा आहे त्याला शब्दच नाही आहे. कोणी एक्सप्रेस नाही करू शकत. आता मला कळतंय की नेती नेती वेदांनी पण का त्याचं सामर्थ्य नव्हतं कोणामध्ये की परब्रह्म आहे काय कसं सांगणार. तर ह्या त्याच्या असण्याला व्यक्त करण्यासाठी शब्दच नाही आणि शब्द कोणी निर्माण केले माणसांनी केले. त्यामुळे तिथे मर्यादा पडते तिथे शब्द नाहीये. वेदांतासी वेद्य सर्व लोक आद्य जगाचे आराध्य दैवत जो. ते तेणे कृष्णनाथे भक्त प्रेमोल्लासे सांगितले ऐसे पार्थ लागी. आता संजय म्हणतोय काहीतरी. संजय उवाच एवमुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरी दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम. संजय तो म्हणे विस्मय हा फार मज वारंवार कौरवेशा. की ह्या त्रिलोकात दुजी लक्ष्मीहून भाग्यवती कोण असे काय.
किंवा श्रुती विण जगी दुजे कोण वर्णावया खूण असे पात्र किंवा सेवकात शेषाहून थोर नसेची साचार दुजा कोणी देवाची असोसे जैसे योगी जन तैसे दुजे कोण शिणे नित्य किंवा ऐसा कोण गरुडा समान घेई जो वाहून स्वामी काजी परी सर्वत ही ते ठेवनी बाजूस पांडवाचा दास झाला देव एवढं सगळं असताना सेवक आहेत बाजूला ती देवी आहे लक्ष्मी सगळं आहे पण तो कोणाची सेवा करतोय आपल्या भक्ताची कारण काय असतं ना आईचं बाळ ना आईला प्रिय मग आई त्याच्यासाठी काही करायला जाते कसं आहे ते त्याची सत्ता त्याचे त्यांनी निर्माण केलेले भक्त त्याचंच आपण बनलेलो आहोत त्यामुळे आपल्यासाठी तो म्हणून धावून येतो आता कळेल की का संतांनी कळकळून प्रार्थना केल्यानंतर का विठ्ठल त्याच्या दरवाजात यायचा का आपल्यासाठी तो धावून येतो का माणसांना पाठवतो का आपल्याला मदत मिळते कारण आपण त्याचेच पार्ट आहोत त्याचंच बाळ आहोत त्याचं संतान आहोत त्यांनी आपल्याला निर्माण केलंय त्यामुळे तोच काळजी घेतो आणि म्हणूनच आपण मर्यादेपलीकडे मागे मी सांगितलं होतं आणि इव्हन स्टार्टिंगला पण सांगितलं ते हेच सांगायचं होतं की मर्यादेच्या पलीकडे अटॅचमेंट मर्यादेच्या पलीकडे वाहून जाणं कोणाच्या काळजीनं हे अत्यंत वेडेपणाचं ठरतं कारण त्याचं लेकरू जसं मी आहे तसं समोरचा पण आहे प्रत्येक जीव आहे तो त्याच्या परीनं बरोबर काळजी घेत असतो आपल्याला दिसत असतं अरे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झालाय अरे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झालाय मी कोणतरी मदत केली पाहिजे पण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायची वेळ आलेली नसते म्हणून तो झालेला नसतो ज्या वेळेला राईट मोमेंट येतो त्यावेळेला झपकन एक सेकंदात समोरच्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो आणि जर तो व्हायचा नसतो कारण त्याच्यामध्ये काहीतरी लेसन असतो त्यात तो घ्यायचा असतो तो अपेक्षित असतो जसं आपण मुलांना छोट्या पनिशमेंट करतो ना की तिथे उभा राहा संध्याकाळी 7 वाजेपर्यंत उभा राहा तू अमुक अमुक काम अपेक्षित आहे ते कर काहीतरी चूक केलेली आहे म्हणून बाबा संध्याकाळी हा का इथे उभा आहे हा कधीपासून उभा आहे कशासाठी उभा आहे आणि मग त्यांना तळमळायला होतं अरे छोटं पोर उभं आहे आईने शिक्षा दिलेली आहे त्याच्यात त्यांनी त्याचा प्रॉब्लेम सुटणार आहे का त्या छोट्या मुलाचा जोपर्यंत आईला अपेक्षित असलेला लेसन तो चाइल्ड लेसन लर्न करणार नाही तोपर्यंत त्याची शिक्षा थांबणार नाहीये ज्या वेळेला तो म्हणेल हो आई माझं चुकलं माझ्या लक्षात आलं मी अमुक अमुक चूक केली त्या क्षणाला त्याला सुटका मिळणार आहे त्या अडचणीतनं पण त्याला बाबा वाचवू शकणार आहेत का दिसत असला तो तरी छोटासा 4 वर्षाचा मुलगा अंगठे धरून उभा आहे त्याला बाबा वाचवू शकणार का नाही वाचवू शकणार आपण असा विचार करावा समोरचा जेव्हा अडचणीत दिसतो आपण मदत करू शकतच नाही आहे कोणीही त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही त्याला एका फेज मधनं जावंच लागणार आहे एका टनेल मधनं त्याचा जर्नी होणारच आहे तर लेसन लर्न करण्या व्यतिरिक्त दुसरा तिथे ऑप्शन नाही मग तिथे वाट बघणं सर्वांनी आणि शांत राहणं तळमळ तळमळ काळजी वाटते म्हणून हे सगळं शुद्ध वेडेपणा ठरतो अशा ठिकाणी आणि मग हे अभ्यासानंतर कळतं की काय आहे किंवा ऐसा कोण गरुडा समान घेई जो वाहून स्वामी काजी परी सर्व हिते ठेवनी बाजूस पांडवांचा दास झाला देव देखा तयांसीच जन्मल्यापासून लागभले संपूर्ण कृष्ण प्रेम स्त्रियेच्या आधीन जैसा कामी जन तैसा पार्थाधीन झाला देव कशा उपमा देतोय तो की तो केवढा त्याच्या पाठीशी उभा आहे किती तळमळतोय त्याला दिव्य दर्शन देण्यासाठी किती लहानपणापासून त्यांच्या कुटुंबाबरोबर राहिला पण ह्याच्या मागे कारण होती ना खूप मोठी स्टोरी आहे आपण मागच्याच वेळेला मी सांगितलं की शिशुपाल का अमका अमका का त्याच्या मागे शिव्या शाप मिळतात कर्सेस येतात ते काहीतरी कारण असतात सगळ्या प्रत्येक कहाणीला प्रत्येक घटनेला कारण आहे आणि म्हणून त्याचे रिझल्ट दिसतात म्हणून कारण काहीतरी असतं ते प्रत्येक कारण प्रत्येक वेळेला आपल्या समोर येऊ शकत नाही काही पास्ट लाईफ मधली असतात काही आणखीन काही असतात बऱ्याच कॉम्प्लिकेटेड आहे सगळं थिअरी ही सगळी स्त्रियेच्या अधीन जैसा कामी जन तैसा पार्थाधीन झाला देव तैसा पढविला पक्षी बोलेना जैसा हा अर्जुन संगे बोले
पाळीला जो पशु स्वय क्रीडेसाठी राहे ना तो मोठी माझी ऐसा कळे ना तो कैसा भाग्याचा उत्कर्ष लाभला पार्थास आज येथे. त्याला दर्शन मिळत आहे तरी त्याला त्याच्या भाग्याचं हे वाटतंय की काय मोठं भाग्य आहे. पण ह्याचं स्वतःचं भाग्य ह्याला इथं बसल्या बसल्या दर्शन मिळून राहिलं सगळं. अर्जुनाचे शब्द देव कैसे झेली पुरवितो पुरवितो आळी घेई जिजी पार्थ कोपे तरी निमुटो तसा आहे रुसे तरी आहे बुजावित. तू रागवला ना तू काय दाखवतोय दर्शन मला काही दिसून नाही राहिलं. या डोळ्यांनी कसं दिसणार जड शरीराच्या. तो रागवलाय पण तो म्हणतोय की तो रागवला तरी तो निमूटपणे त्याला समजावण्याचा प्रयत्न करतोय रुसलेल्या याला. लागले पार्थाचे देवा लागी पिसे नवल हे कैसे देखे राजा जन्मल्यापासून जे का जितेंद्रिय ऐसे ऋषीवर्य शुकादिक तेही श्रीहरीचे होऊन या भाट वर्णिती अविट रासक्रीडा नित्य समाधीत भोगिती अक्षय जयाचे ऐश्वर योगीराज तो हा पार्थाधीन झाला कैसा आज नवल हे मज वाटत असे परी नवल हे नको वाटावया मज येथे राया कौरवेशा स्वये कृष्णनाथे जया स्वीकारावे तये ऐसे व्हावे भाग्यवंत म्हणून या बोले देवेश तो पार्था तुझ देऊ आता दिव्य दृष्टी. आता त्याला तो दिव्य दृष्टी देतोय. जेणे विश्वरूप देखावया चांग होशील तू मग समर्थकी वासुदेवाची या मुखातून साच ऐसे निगताच अक्षरेही पार्थ हृदयीचा अविद्या अंधार लोपला साचार एकाएकी तेणे विश्वनाथे ह्या परी आपुले ऐश्वर्य दाविले पार्था लागी दिव्य विश्वरूप हा महासागर सर्व अवतार लाटा त्यांच्या विश्वरूप सूर्यामुळेची केवळ जग मृग जळ भासत असे. आपण हा श्लोक नंतर घेऊया का हे 5 वाजत आले का मला बरंच हा हा नंतरच घेऊया खूप सांगण्यासारखं आहे याच्यात.